राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त मोहोळ मतदारसंघातील भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अंकुश आवतडे यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवत आहेत. 55व्या वाढदिवसानिमित्त 55 शाळांना जवळपास 5500 शालेयोपयोगी वह्या तसेच खाऊ वाटपाचा कार्यक्रम त्यांनी वाढदिवसानिमित्त घेत आहेत. पाहुयात विरवडे बुद्रुक या शाळेच्या ठिकाणी मनोगतातून अंकुश आवतडे काय म्हणाले. आज आपल्या विरवडे बुद्रुक हायस्कूल येथे राज्याचे प्रतिपक्ष मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विरवडे हायस्कूल विरवडे बुद्रुक येथे वही व खाऊ वाटपाच्या कार्यक्रमासाठी मी सरांना फोन केला आणि सरांनी पहिल्या फोनमध्ये सांगितले की सामाजिक उपक्रम आहे, तुम्ही या आणि आपण करूया. त्याबद्दल मी प्रथम सर्व स्टाफचा आणि पाटील सरांचा आभार मानतो. सर, गावामध्ये मी याच शाळेचा विद्यार्थी आहे, या हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि आपण ज्या शाळेमध्ये गावामध्ये राहतो वावरतो अशा शाळेमध्ये काहीतरी सामाजिक उपक्रम करावा अशी नेहमी इच्छा असते. प्रवासामध्ये जास्त वेळ मिळतो, कधी मिळत नाही, परंतु राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांनी आमचं डिजिटल पेपरबाजी असं कोणताही कार्यक्रम इथं न करता सामाजिक उपक्रम करा म्हणून असं प्रत्येकाला वर्णनिर्देश दिले आणि आम्ही परवा त्यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त 55 रक्तदान शिबिर घेतलं कामठीमध्ये. आज आपल्या शाळेमध्ये वही आणि खाऊ वाटप करतोय. विरवडे जिल्हा परिषद शाळेतही केलंय. अशा मी 55 शाळा करतो त्यांच्या 55व्या वाढदिवसानिमित्त. आज आपल्या कार्यक्रमाला आल्यानंतर आपल्या ऑफिसमध्ये बसल्यानंतर मी सरांना विचारले की काय या शाळेला भेट देऊ. तर सर तुम्ही सांगितले की विद्यार्थ्यांना पूर्ण खोलीवर लाईट फिटिंग झाली परंतु फॅन नाही. सर तुमचं खरंच विशेष आभार आहे. एखाद्या दुसऱ्या शिक्षकांनी सांगितलं ते आम्हाला बसायला खुर्च्या नाही, आम्हाला टेबल नाही, परंतु तुम्ही विद्यार्थ्यांचं विचार विद्यार्थ्यांसाठी जे मनात तुमच्या भावना तुम्ही 2 मिनिटांमध्ये फॅन द्या म्हणून सांगितलं. खरं तर हे आपुलकी आहे, आपलं विद्यार्थ्यांचं सुद्धा प्रेम आहे. मी 15 ऑगस्ट रोजी आपल्या शाळेला 6 फॅन व 6 जार पाण्याची विद्यार्थ्यांसाठी मी याच वाढदिवसानिमित्त आपल्याला देतो असं घोषणा करतो. खरं तर आणखीन काही लागलं, मी काही खूप मोठाचा काही विषय नाही आहे, पण जेवढं काही खारुताईचा वाटा म्हणून आपल्या संस्थेला शाळेला हायस्कूलला जे काय लागेल ते नेहमी मला सांगत जावा जे गरजवंत आहेत. आता मला एक जाणवलं होतं की ते बाथरूमचा एक विषय जाणवला मला आल्यानंतर. मी तुम्हाला एवढं सांगतो 100% पुढच्या 6 महिने वर्षभरात तुमचं आरसीची बांधकाम करून त्याची जबाबदारी माझ्याकडे ते महत्त्वाचे आहेत. आपल्याकडे देणारी खूप लोक आहेत, संस्था आहे, एनजीओ आहेत, भरपूर काही लोक आहेत. आपण फक्त जाऊन मागणी करत नाही. तर आपण तुमच्यासाठी जे सर्वात प्रथम इथं गोष्ट आहे ते बाथरूमचे आहेत, ते आपण संस्थेच्या किंवा माझ्या माध्यमातून मी जे काय असेल ते करून तुमच्या पुढच्या वर्षी साहेबाच्या वाढदिवसापर्यंत या शाळेला चांगलं शौचालय असेल एवढं मी तुम्हाला ग्वाही देतो. आपण मी विनंती केली, आपण वेळ दिला, विद्यार्थ्यांना हे केलं आणि शाळा त्या हायस्कूलवरती कार्यक्रम घेण्याची परमिशन दिली, त्याबद्दल